चला रवी थोडस मैदानाच्या बाहेर जावा विनंती करतोय. रवी अँड कंपनी परेड 11 फोटो सेशन करू नका विनंती आहे. थोडा बाहेर करा. अजून आम्हाला खूप सामने खेळवायचे आहेत. लेट्स प्ले. पंच सामना सुरू करा. पंच तुम्हालाही विनंती आहे. ओव्हर मध्ये 4 मिनिटांचा कालावधी तुम्हालाही असेल याची दखल तुम्हीही घ्या. तुम्ही आले का? तुम्ही आहे का? कुठले? टीम टायगर बॉयज. टीएमसी टायगर बॉयज टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. त्यामुळे मुंबई एअरपोर्ट फायटर्स तुमचे कॅप्टन. चला तुम्ही उपस्थित आहेत का? इथे पहा फटका चांगला खेळलाय. मिड विकेटला उडवलाय. बॉलला पाठवलाय. बॉल सीमा पार. मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार आलाय. सतीशच्या वाट मधून धमाका आलाय. चांगला फटका खेळलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय. झेल. विकेटचं बटन. पहिला विकेटचं बटन. फलंदाज बाद बाद विकेटचं बटन. क्षीरसागर तिकडे होते. खूप चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. ओमकार तिकडे होते. हॅलो. ओमकारच्या माध्यमातून झेल पकडण्यात आलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये अतुल दाखल झालाय. इथे पहा चांगला बॉल. खुलवट टप्प्याचा बॉल इंटू द ब्लॉक होल. अक्षरशः खोदून काढलाय. बॉल चालाय घोषाणकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. सिंगल पेक्षा जास्त धाव मिळताना दिसत नाहीये. एकेरीने टीमची धावसंख्या पुढे जाते. दफलकावरती धावा 7 या आकड्यावरती 7 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर असताना टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. सात धावा. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल. कॉट बिहाइंडची अपील. एज लागल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये टिपलं झेल. कॉट बिहाइंड. फलंदाज होईल बाद. फलंदाजालाही अतुलला करावं लागेल परतीचा प्रवास. अतुल होईल गॉन गॉन. विकेटचं बटन. कुणाल आलाय बॅटिंग स्ट्राईक इनला. इथे पहा चांगला बॉल आहे. कटरेचा वापर झालाय. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर बॉल यष्टांवरून आदळलाय. वरून बॉल गेलाय. त्यामुळे ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहत आहे. बॅटिंग करत असताना 7 धावा HBC SGB फायटर्स या टीमने बनवलेले आहे 7 आणि 2 विकेटचं नुकसान इथे झालेलं आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करत असताना
बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे पहा चांगला बॉल कट केलाय. संयमाचं क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट आपण सध्या पाहत आहे. एकेरी दुहेरीला मोठ्या प्रमाणाचं महत्व आपण सध्या इथे पाहत आहे. चला सर्व खेळाडू या टॉस मध्ये आपण अनाउन्समेंट, आपण आयडी चेक करणार आहोत. आयडी चेक केल्यानंतर त्या टीमला एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपण त्यांना सन्मान चिन्ह देणार आहोत. त्याच्यानंतरच आपण या मॅचला पुन्हा बनणार आहोत. काही कठोर नियम आहेत, त्या नियमाचं पालन तुम्हाला करावं लागेल. याच्यानंतरची मॅच मुंबई एअरपोर्ट फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये TMC टायगर बॉईज या दोन टीमच्या दरम्यान याच्यानंतरची मॅच इथे होणार आहे. इथे चांगला बॉल पंच बोलतायत, व्हाईट बॉलची सांगता होते, पुन्हा टाकावा लागेल, एक्स्ट्रा मिळते. इथे चांगला बॉल पडल्यानंतर पुन्हा विकेट किपरचा वेध याही वेळेला बीट केलाय. अकरा धावा, 4 बॉलचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी आपण सध्या पाहताय. टिचून होती. पंच थोडं स्पीडअप करा, वेग फार घेताय तुम्ही. इथे चांगला बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट, पुन्हा एकदा विकेटचं बटन. फलंदाज पुन्हा परतीचा प्रवास करेल. याही वेळेला फलंदाज बाद होतोय. कुणालला परतीचा प्रवास करावा लागेल. कुणाल होईल बाद. विकेटचं बटन. 11 धावा धावफलकावरती आहे. 11 रन ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. 11 रन. ऑन बोर्ड. धावफलकावरती धावा आपण 11 पाहत आहे. प्रभावित केला या गोलंदाजाने. सध्या तरी आपण चांगली गोलंदाजी आपण त्यांच्याही माध्यमातून पाहत आहे. चांगला बॉल, चांगल्या बॉलची पिचिंग होते. याही वेळेला मी ते सिंगल बरोबर इथेही पुढे जाते. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 12 धावा. चला पंच, जवळजवळ 11 वाजलेले आहेत आणि तिसरा सामना सुरू आहे. जवळजवळ 11 वाजलेले आहेत. जवळजवळ 4 ते 5 मॅचेस आतापर्यंत व्हायला पाहिजे होत्या. तिसरा सामना अजूनही सुरू आहे. पंच, याची देखील दखल तुम्ही घ्या. 11 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय शॉट फाईन लेगला. इथे सिंगल मिळते. सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या इथेही पुढे जाते. सिंगल बरोबर 1 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती. 13 धावा. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर असताना टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. कमबॅक करावं लागेल. धावांपासून काढाव्या लागतील. यावेळेला शॉर्ट आर्म पुल केलाय. फुल पॉवरफुलिंग. फुल इज अ सक्सेसफुल. बॉल सीमा पार. धावा मिळत आहे 6 आणि येतोय षटकार. शॉर्ट आर्म पुल केलाय. पुल इज अ पॉवरफुल. शॉट्स मध्ये भरपूर ताकद आहे. 6 धावेने टीमची धावसंख्या झपकन मुसंडी मारते. धावफलकावरती धावा आपण पाहताय 19 धावा. आता कमबॅक झालाय. आता पुनरावृत्ती निर्माण होते. यावेळेला चेंज ऑफ द पेस. इथेही उडवलाय. मिड विकेटला चाललाय. फिल्डिंग चांगली होती. एकच मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश देखील मिळालाय. दोन्ही धावा कंप्लीट होत आहेत.
चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण सुनील लांबोरकडेही जाणार आहोत. ओव्हर नंबर 3 सुनील सध्या सुरू आहे. 4 ओव्हर संपल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत येतो. धफलकावरती धावा आपण पाहत आहे 23. 4 बॉलचा खेळ संपलाय. राहुल थोडा स्पीडअप करा, फास्ट खेळा. 23 धावा धफलकावरती. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल चालाय डीप मध्ये, सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाच्या नादामध्ये विकेटचं बटन. फलंदाज होईल बाद. चेक राहुल थोडा वेळ घेतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन मुंबई एअरपोर्ट आणि मुंबई एअरपोर्ट फायटर्स आणि TMC टायगर बॉईज दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरच टॉससाठी यायचं आहे. लगेचच आपण टॉससाठी या. सुनील इनिंग ब्रेक मध्ये टॉस घ्या, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. ओके सुनील, दिलगिरी व्यक्त करतोय. सॉरी. सन्मान आपण टॉस साठीही घेऊ शकता तुम्ही. सन्माननीय उमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण या नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय आणि दोन्ही टीम्सला खरं तर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. काय आयोजन, अतिशय देखणं सुपर डुपर आयोजन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं. एका साईडला मुंबई एअरपोर्ट फायटर्स आणि TMC 25 झालेले आहेत. कॉल कोण करणार आहे? मुंबई एअरपोर्ट फायटर्स टीमचे कॅप्टन कॉल करणार आहेत. टॉस केला जातोय. कॉल आहे टेल, परंतु हेड आला. टॉस जिंकला, निर्णय काय? बॅटिंग करणार. यस, थँक्यू. जास्त वेळ घेणार काही, कारण आपली मॅच चालू आहे. दोन्ही टीम्सला आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेची खरं तर गोड आठवण सुरक्षा रक्षक ट्रॉफीचे हे सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची आठवण म्हणून ही तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन आम्ही खरं तर सन्मानित करतो आहे. त्यानंतर मुंबई एअरपोर्ट फायटर्स याही टीमचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय तिथे जर का आपण बघितलं तर TMC टायगर बॉईज टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांचा बॅटिंग करण्याचा निर्णय आलेला आहे. भाऊ, मॅच संपली ना की लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. यस, थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स राहुल सर. धन्यवाद सुनील लांबोर. स्कोर कार्ड वरती धावा आपण सध्या पाहताय 25. ओव्हर नंबर 4 पहिल्या बॉल वरती सफलता प्राप्त होती. व्हाईट बॉलची सांगता होते. व्हाईट बॉलच्या जोरावरती टीमची धावसंख्या पुढे जाते. 26 या आकड्यावरती 26 धावा फलकावरती आपण सध्या क्रीडांगणावरती पाहताय. ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावर असताना इथे पाहू शकाल पुन्हा एकदा खराब बॉल पुन्हा दंडित केलेले आहे, त्यामुळे पुन्हा टाकावा लागेल. विकेटचं बदल होतोय.
एकही रन मिळणार नाहीये. 29 धावा फलकावरती आहे. बॉल झालेले आहेत 3. शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या डावामध्ये. 4 झालेत. यस 4 झालेले आहेत. आताचा बॉल आहे. 4 बॉल झालेले आहेत. माफ करा 4 बॉलचा खेळ संपलाय. दिलगिरी व्यक्त करतो. 29 धावा फलकावरती आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. इथेही मोठा फटका मारण्याचा एकच रन मिळते सिंगल बरोबर. इथेही टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा फलकावरती 30. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल इथे उडवलाय मिड विकेटला. बॉल सीमा पार. शेवटच्या क्षणाला मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. 6 धावेने पहिला डाव इथे संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर धावा फलकावरती 35 धावा आणि 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. जिंकण्यासाठी 36 झालेले आहेत. माफ करा 37 करायचे आहेत. 36 धावा फलकावरती आहे. 37 करायचे आहेत. सदतीस धावांचा पाठलाग करायचा. बॅक टू द क्रिकेट आलेले सर्व तमाम क्रीडा रसिक अतिथी मान्यवर तुम्हा सर्वांचं मी राहुल राठोड या सुरक्षा चषक 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय.
37 धाबांचा पाठलाग करायचा आहे. चांगली गोलंदाजी होती. पॉवर प्ले सुरू असताना कट केलाय. खूप चांगला फटका. गॅप मधून बॉल काढलाय. गॅप मध्ये बॉल निघालाय. नो डाऊट नो चान्स. बॉल कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुईमधून धागा कसा काढावा तसा गॅप मधून बॉल कसा काढावा सध्या हे प्रात्यक्षिक हे दृश्य आपण क्रीडांगणावरती पाहताय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. संजयच्या बाट मधून धमाका आलाय. चौकाराने आपलं खातं ओपन केलंय. 5 धावा फलकावरती 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल शॉर्ट थर्डमॅनला विकेटची संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे. बॉल चालाय गोशानकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या इथेही पुढे जाते. फलकावरती धावा आपण पाहताय 6. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. सध्या पहिलं षटक प्रगतीपथावर असताना टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. सहा धावा फलकावरती. इथे पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. डीप मध्ये चाललाय. फिल्डिंग चांगली होती. रन मिळणार नाही आहे. इथेही डॉट बॉलची सांगता याही वेळेला होते. आता 4 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा फलकावरती आहे. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे फटका चांगला आहे. गॅप मधून बॉल चाललाय. बॉल कव्हरची दिशा फाडून फोडून बॉल सीमा पार. नो डाऊट नो चान्स. बॉल इनटू द फॅन्स. धाबा मिळताय 4. येतोय चौकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक केलाय. पाठ अगदी रडार मध्ये होता. बॉलला फेकून दिलाय. इथे फटका फसलाय परंतु बॉल चालला गॅप मध्ये. कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक धावताय पळताय त्याच्या मागे परंतु शेवटी 2 धाबा मिळताय. पकडण्यामध्येही यश मिळालेलं आहे. चांगली फिल्डिंग इथेही होती. 2 धाबा इथूनही वाढताना दिसत आहे. 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या 12च्या घरामध्ये. 12 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 12 धावा. चला हरिदास सर, जेवढं स्पीडअप कराल तेवढंही आम्हाला आवश्यकता आहे. तुमचंही मोलाचा योगदान आमच्या स्पर्धेमध्ये राहिला आहे. अक्षरशः कडक उन्हामध्ये पंचांची कामगिरी करणं तीही भरपूर सातत्याने मोलाची असते आणि त्यांचंही कामगिरी आपण सध्या हे क्रीडांगणावरती त्यांनाही पाहताय. पहा सेकंड ओव्हर मध्ये पुन्हा परिवर्तन होते. ओव्हर नंबर 2 स्वतःचं पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं शतक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती परिवर्तन झालंय. दादा सेकंड ओव्हर मध्ये आलेले आहेत. चला थोडासा फास्ट खेळा विनंती करतोय. विवेक आलेले आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. विवेक थोडं फास्ट क्रिकेट खेळा. वेळ फार घेताय तुम्ही. 12 धावा पहिल्या ओव्हर मध्ये खर्च केला गोलंदाज महेशने. बॅटची कडा शॉर्ट थर्डमॅनला सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 13 या आकड्या. फलकावरती आपण सध्या पाहताय. इथे देखील फटका चांगला खेळलाय. डीप मिड विकेटला बॉल चाललाय. पकडतोय. चांगली फिल्डिंग त्यांच्याही माध्यमातून होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याही माध्यमातून होताना दिसत आहे. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या इथेही पुढे जाते. फलकावरती धावा 14 या आकड्यावरती. 14 धावा.
37 धावांचा पाठलाग करायचा. विवेक आलाय, चांगली गोलंदाजी सध्या तरी तो करतोय. इथे शॉर्ट आर्म पुल केलाय, बॉल सीमा पार, मिड विकेट बाउंड्री लाईनला क्रॉस केलाय, मिड विकेटला क्लिअर केलाय. फलंदाज संजयच्या बॅटमधून धमाका आलाय, बॉल लँड झालाय स्टँड मध्ये, बॉल सीमा पार, षटकार आलाय. 6 धावांबरोबर टीमची धावसंख्या 20च्या घरामध्ये 20 धावा. आता 17 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. इथे पहा फुलटोस बॉल आहे, कॅच पहा, क्या बात आहे, ओह माय गॉड, एक्सलेंट, फॅन्टास्टिक, आउटस्टँडिंग, विकेटचं बटन. फलंदाज संजयला परतीचा प्रवास करावा. इथे फटका चांगला खेळलाय, काऊ कॉर्नरला चाललाय बॉल, परंतु फिल्डर 2 क्षेत्ररक्षकांच्या अधूनमधून 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमा पार. धावा मिळताय 4, केलाय वार, येतोय चौकार. अप्रतिम दर्जाचा शो केलाय, बॉल सीमा पलीकडे गेलाय. चौकाराबरोबर टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती 24 धावा. आता जिंकायला 13 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 13, धावा बनवायच्या आहेत 13 बॉल 13 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये. इथे फटका चांगला आहे परंतु फसलाय, बॉलच्या खाली फिल्डर आहे, कॅच पकडली आहे, चांगला कॅच, फलंदाज होणार बाद. विकेटचं आणखीन एक पतन. जिंकायला 12 मध्ये 13 करायचे आहे. त्या धावा वाचवण्यासाठी अंबर नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय. चांगला बॉल, चेंज ऑफ द पेस, स्विंग अँड मिस, बॅटरला बीट केलाय, चांगल्या बॉलची स्पिचिंग होते. चांगला बॉल, विकेट किपरचा वेध घेतलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क होताना दिसत नाही. चला, अंपायरचा निर्णय अंतिम राहील, विनंती करतोय. चला यतीन, अंपायर डिसिजन इट इज अ फायनल, विनंती करतो यतीन, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. यस पंच, पंच व्हाईट बॉलला रिव्ह्यू नाही आहे. ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू कशालाच नाही आहे. तुमचा जो डिसिजन तो नियम लागू राहील. यस, काय निर्णय पंच? डॉट बॉल आहे का? यस, डॉट बॉल. 11 बॉल आणि 13 करायचे आहेत. 11 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. 24 धावा.
इथे पुन्हा एकदा कटरचा वापर झालाय. चांगल्या बॉलची स्पिचिंग होते. बॉल पहा फिरकीचा जादूगर. सिंगल मिळते. सिंगल बरोबर पुढे जाते. टीमची धावसंख्या 25. आता धावफलकावरती धावा पण पाहताय 25. जिंकायला 10 बॉलमध्ये बनवायच्या 12. 10 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. इथे देखील चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल. कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये पुनरावृत्ती. बॅटर जिंकायला 9 आणि 12 धावांची आवश्यकता. 9 बॉल मध्ये 12 बनवायच्या. इथे देखील बॉल चाललाय फाईन लीगला. बॉल चाललाय घोषाणकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती. 11 करायचे आहेत. मा जिंकण्याला 8 बॉल मध्ये 11. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल, स्ट्रॉंग पिले. विकेटचं बटन. फलंदाज होईल बाद. सिंगल बरोबर एका धावेने टीमची धावसंख्या 27च्या घरामध्ये. चेतन आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. चेतन एंटर झालाय. 27 धावा धावफलकावरती आहेत. चेतन आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. इथे पहा मोठा फट. बॉल चाललाय डीपचं बटन. विकेटचं बटन. फलंदाज होतोय बाद. विकेटचं बटन होतोय त्यामुळे सेल संपलेल. सत्तावीस धावा फलकावरती आहेत. आता जिंकायला 6 मध्ये करायच्या 10. 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग स्ट्रेनला राठोड आलेले आहेत. 6 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल आणि स्ट्राईक इनला आपण पाहताय राठोड. जिंकण्याला 6 मध्ये बनवायच्या 10. फेस करेल राठोड. सध्या स्ट्राईक इनला आपण त्यांनाही पाहताय. पहिला बॉल राठोडला, परंतु पहिला बॉल चाललाय घोषाणकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 28. आता 5 मध्ये बनवायच्या 9. जिंकण्याला 5 बॉल, धावा बनवायच्या आहेत तुम्हाला 9 या मॅच मध्ये. इथे चांगला बॉल, चांगल्या बॉलची पिचिंग होते.
4 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे सामन्यामध्ये चुरस. इथे पुन्हा बीट केलाय, पुन्हा चांगला बॉल, पुन्हा एकदा प्रभावित केलाय. काय गोलंदाजी होते, अगदी आग उगणारी गोलंदाजी. काय गोलंदाजी सुरू आहे, अप्रतिम गोलंदाजी, अक्षरशः टिचून गोलंदाजी, अतिशय कंजूसी गोलंदाजी आपण पाहताय. आता जिंकण्याला 3 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. कहाणी में ट्विस्ट. 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. इथे पुन्हा एकदा थ्रू द कव्हर केलाय. फिल्डर तिकडे आहे, चांगली फिल्डिंग होते. सिंगल मी ते एकापासून काम चालणार नाही. 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. आता आक्रमण करावं लागेल. जिंकण्याला 2 बॉल बनवायचे आहे 8 या मॅच मध्ये. दोन बॉल मध्ये 8 धावा. इथे पाहू शकाल लेग स्टिक सोडून चाललाय, त्यामुळे पंचांनी हात केलेले आहे. समांतर बॉल आहे, अवांतर. एक्स्ट्रा मिळते. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या वाढताना दिसते 30 या आकड्यावरती. आता 2 बॉल मध्ये करायच्या 7. वॉट मॅच, मॅच ऑर्निंग. पैसा वसूल झालाय. सामन्यामध्ये चुरस निर्माण झालाय. सुनील लांबोर. कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये पुनरावृत्ती. 2 बॉल आणि 7 धावा. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. सिंगल मी ते पाहता पाहता दोन्ही धावा कंप्लीट होत आहेत. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. जिंकण्याला 1 बॉल मध्ये 5 धावा. काय होणार, काय बिघडणार आपण पाहताय. सुरक्षा चषक 2025 चा महासंग्राम. सुरक्षा चषक 2025 चा घमासान. जर षटका ठोकला तर स्वतःला हिरो बनवू शकतो. जर षटका ठोकला तर स्वतःला हिरो बनवण्याची संधी निर्माण. बॉलर तयार. वाईट बॉल, वाईट बॉल, खराब गोलंदाजी. कंपल्सरी चेस, धाबा काढाव्याच लागतील. कंपल्सरी चेस, तुम्हाला धाबा काढाव्याच लागतील. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे तुम्हाला या धाबा बनवाव्याच लागतील. एका बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. बॉलर तयार आणि विकेट गेलाय. बॉल चाललाय. फिल्डिंग कॅच पकडलीये. शॉट्स मध्ये ताकद खूप होती. अखेरच्या क्षणाला काय सामना झालाय. फटकाही तेवढ्याच ताकदीचा होता सुनील लांबोर, परंतु झेल तेवढ्याच ताकदीची पकडलीये. काय खेळ झालाय, पैसा वसूल. हृदयाची अक्षरशः ठोके वाढवणारा सामना सुनील. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल कॅच कशा रीतीने पकडलाय. क्रिक लाईव्ह माझ्या बरोबर जुडलेली आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर देऊ अमरला. 12 हाताला ना दोघांनी अमरला देऊ. 12 बॉल मध्ये 13 करायच्या होत्या, त्यामुळे 3 धावाचा जो स्पेल हाताळलाय नाव आहे अमर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 12 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता होती. अमर आले आणि अमर या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली आहे. एकदा टाळ्या वाजवून द्या या अमोलसाठी. काय गोलंदाजी केली आहे. गेम चेंजिंग मुवमेंट, गेम चेंजिंग द मुवमेंट. नाव आहे अमोल. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अमर. काय खेळ केलाय. बॅटिंग देखील त्याने केलेली आहे. 2 षटक